विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्तेचा कस पाहणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। 9 फेब्रुवारी 2025 ला घेतलेल्या परीक्षेसाठी 5वीचे 5,46,874 विद्यार्थी तर 8वीचे 3,65,855 विद्यार्थी बसले होते। शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर हा निकाल पाहता येईल, तर संबंधित शाळांमध्येही निकाल कळू शकतो। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर केल्याची माहिती दिली आहे। 9 फेब्रुवारीला 5वीच्या 5,46,874 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर 8वीच्या 3,65,855 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाते। विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, पाठांतर, सामान्य ज्ञान आणि जलद गतीने प्रश्न सोडवण्याची क्षमता यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्वाची मानली जाते। या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना mscepune.in या वेबसाईटवरून त्यांची गुणपत्रिका डाउनलोड करता येईल। तसंच शाळांमध्येही ऑनलाईन निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 4 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील।